नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सरन्यायाधीशावर हल्ला करणाऱ्या वकील राकेश तिवारीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, धुळे जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती महोदयांना निवेदन। सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश माननीय भूषण गवळी साहेब यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात जो काही भ्याड हल्ला झाला आणि ज्यांनी केला तो वकील राकेश तिवारी त्याच्यावर आणि ज्याने सरन्यायाधीश भूषण गवळी साहेब यांना पोट चिरण्याची धमकी दिली तो आचार्य अनिरुद्ध तिवारी तसेच ॲडव्होकेट अनिल मिश्रा, आजीज भारती आणि कौशलेश राय या 5 आरोपींवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करीत आज समस्त आंबेडकरी युवक यांच्या वतीने धुळे शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। शिवाय वरील व्यक्तींविरोधात सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांबाबत बेताल वक्तव्य केल्यामुळे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी देखील आंबेडकरी समाजबांधवांनी केली असून त्याबाबत आज धुळे जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत देशाचे राष्ट्रपती महोदयांना निवेदन देण्यात आले असून यावेळी निवेदन देण्यासाठी आंबेडकरी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता। धुळे जिल्ह्यातून संपूर्ण आंबेडकरी समाजाकडून आज आदरणीय धुळे जिल्ह्याचे कलेक्टर यांना निवेदन देण्यात आलं की जे 6 तारखेला भारताचे सर्वोच्च न्यायाधीश श्री भूषणजी गवई साहेब यांच्यावरती वकील किशोर तिवारी याने जो बूट फेकून हमला केला त्यानंतर त्याच्या स्मरणार्थ वकील अनिल मिश्रा व त्याच्या काही सहकार्यांनी आपल्या फेसबुकच्या माध्यमातून त्यांच्यावर ज्या टीका केल्या आहेत त्यांच्या विरोधात आज आम्ही संपूर्ण धुळे जिल्ह्यातील आंबेडकरी समाजाने त्यांना या ठिकाणी आदरणीय कलेक्टर साहेब SP साहेब यांना निवेदन सादर केलेलं आहे आणि त्या निवेदनात आम्ही मागणी केलेली आहे की त्या किशोर तिवारी या वकिलाविरुद्ध त्यांनी संविधानाचा अपमान केला त्यामुळे त्यांच्याविरुद्ध राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा। त्याचप्रमाणे वकील तिवारी अनिल मिश्रा यांनी जो आमचे CJI श्री गवई साहेब यांच्या फोटोला विकृत करून त्याची फेसबुक पोस्ट टाकली त्यामुळे आमच्या आंबेडकरी समाजाच्या संपूर्ण भारताच्या भावना दुखावल्या आहेत। त्यामुळे त्या वकिलाविरुद्ध लवकरात लवकर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्या दोघांना त्या गुन्ह्यामध्ये अटक व्हावी व जे लोक त्यांच्या स्मरणार्थ फेसबुक पोस्ट करून आमच्या आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावत आहेत त्या लोकांवर कायदेशीर कारवाई त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत या मागणीसाठी आज आम्ही धुळे जिल्हा कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि 1 महिन्याच्या आत जर यांच्यावर कडक कारवाईचे गुन्हे दाखल झाले नाही तर आम्ही संपूर्ण धुळे जिल्हा आंबेडकरी समाजाच्या वतीने इशारा देऊ इच्छितो की आम्ही या धुळे जिल्ह्यामध्ये मोठ्यात मोठं आंदोलन उभारून